वेलकम टू न्यू ब्लॉग. आज मी योगाला जाणार आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करून. आता मी सकाळी सकाळी नाश्ता बनवून घेते, म्हणजे तिकडून आल्यानंतर मला जास्ती घाई म्हणणार फक्त चहा प्यायचा आणि मग तुम्ही आंघोळीला जाईल. तर चला तर मग बॅग पॅक केली आहे, पाणी भरलं आहे, सर्व घेऊन जाते. थोडीशी नर्वस आहे, पहिला दिवस आहे माझा योगाचा. कसं राहील म्हणजे काय राहील वगैरे, मला मी ॲडजस्ट होते का सर्वांमध्ये वगैरे ते पण वाटतंय. जसं काही स्कूलला पहिल्या दिवशी जाते तसं, पण ठीक आहे. आता मला नॉर्मल झाले, पण जाऊन येऊ आपण, बघू. चला आता निघू. आता आपण 15च मिनटं राहिलेत, पटकन जाऊ, नाही तर उशीर होईल पहिल्याच दिवशी. आतमध्ये मी मोबाईल घेऊन जात नाही, कारण की माझा पहिलाच दिवस आहे. आता मी फायनली पोहोचली इथं, पण त्यानंतरून घरीच 6 भेटू. hours later. आता मी आली परत योगातून. आज पहिला दिवस होता, फक्त वॉर्मअप दिलं होतं, थोडंसं जास्त एक्सरसाइज दिली नव्हती, थोडंसं होतं, काही वाटलं नाही. ठीक आहे, बघू. खूप वर्षानंतर काहीतरी करते. चला आता मी चहा बनवते, चहा घरच्यांना पण देते आणि मी पण मस्त चहा पिते. चल तुम्ही पण या चहा प्यायला. दूध आणायचं विसरली मी, आता दूध घ्यायला चालले. दूध घेऊन डायरेक्ट फ्रेश व्हायलाच जाईल, त्यानंतरूनच आपण भेटू. चला मी आंघोळ करून आली आहे. आता नुसतं चहा पिते. चहा अगोदर पण पिलाय, पण अजून थोडासा चहा प्यायला तर काय हरकत आहे. तर चला मग चहा पिऊ आपण. मम्मी आणि आमचं दोघांचं रुटीनच आहे. सकाळी सकाळी उठल्यानंतर चहा घ्यायचा आणि मस्त नवीन नवीन ब्लॉग बघायचे. आम्हाला ब्लॉग बघायला खूप आवडतं. आता मी चालली परत मशरूम घ्यायला. दूध घ्यायला गेली होती तेव्हा विसरून गेली होती, मशरूम पण घ्यायचे. आता भाजी बनवायची, 11:30 वाजलेत आणि घरात काहीच नाही आहे. चालली मी. चला तुम्ही पण. आज तर माझी खूप डबल चक्रा झाले, तर माझा सर्व स्वयंपाकाचा टायमिंग पण उशीर झाला आहे. पण आता पटकन मशरूम घेऊ आणि जाऊ घरी. मी आता मशरूम घेऊन आली आहे. चला पटकन भाजी बनवायची आहे, खूप काम बाकी आहे. खूप आजचा दिवस तर टाईमपास आहे असं वाटायला लागतंय. चला पहिले मी किचन आवडते. खूप सारा पसारा पडला आहे, तर चला तर मग किचन आवडते. फायनली किचन माझं क्लीन झालंय. ही आमची घरची मटकी आहे, तर मी आता भिजवून देते, म्हणजे नंतरून कधी भाजी बनवायला मटकीची. आणि आता सध्या तरी मी मशरूमची भाजी बनवली आहे, तर मम्मीला देते. मम्मी, आमचं जेवण झालंय, मम्मीचं उशीर जेवते मम्मी. आणि भांडे भांडे तर काही संपत नाही बाबा. त्या दिवशी खूप काम असतं ना, तेव्हाच आमची मेड येत नाही, तर पटकन आता साफ करते. किचन क्लीन झाले होते, असं मस्त वाटतं. पण मैं तो थक गई भाई साहब. काय आणि बेकरीमधून केक आणते मी. तर थोडंसं एवढं काम केलं, थकून गेली, काहीतरी पाहिजे ना. तर तुम्ही पण घ्या. एक नंबर लागतो हा केक, एक नंबर. अरे अरे तुटत नाही आहे. मी खाते तोपर्यंत तुम्ही रेस्ट करा. आत्ता आपण भेटू डायरेक्ट संध्याकाळी. तुम्हाला पण देऊ. 6 hours later. सकाळी जी मटकी ठेवली ती मस्त फुगली आहे. तिला धुवून बांधून ठेवला का छान मोड येते. मग आता आपण तिला बांधून ठेवू. गाईज मी आता चवळी बनवते. हे बघा, कोथिंबीर टाकायची बाकी. तर मस्त मी चवळी कुकरला लावली होती आणि शेपटाची चवळी रेडी झाली. टाकून अजून शिजले नाही आहे, आताच पाणी टाकलं. त्याच्यामध्ये बनवते. मी मळून ठेवलं होतं, हे बघा पीठ मळून ठेवलं. आता मस्त जेवण करू. काय मग कसा वाटला माझा ब्लॉग? आज डेली रुटीनचा ब्लॉग टाकला. ही माझी डेली रुटीन. मला जास्त काही सुचत नाही मी काय टाकू, आणि डेली रुटीनमध्ये असं होतं की हे रोजचेच काम आहेत माझे, काय टाकायचं याच्यामध्ये. पण मी म्हटलं ट्राय करू, डेली रुटीन पण दाखवू. आणि तुम्ही जर माझ्या ब्लॉगमध्ये नवीन आले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. माझे ब्लॉग कसे वाटतायत, काय वाटतायत ते सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं की अजून मी काय काय काढू शकते, हे पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता मी व्हिडिओ एंड करते.
चला बाय, गुड नाईट. आता खूप उशीर झालाय. रात्रीचे 1 वाजलेत. चला बाय. ठेवते मी आता.